चला आपण आलेलो इथं ऋषी व्हॅली इथं निवासी शिबिरासाठी, बरोबर? आता बऱ्याच जणांना वाटतं ना सकाळी तुम्ही स्मूदी पिले होते ना, हा, मग त्याच्यात थंड थंड लागणारा जो पदार्थ होता हा सीसम होता. आला का लक्षात? सीसम हे असं एक झाड आहे, याला बघा असे छोटे छोटे आता शेंगा लागलेले आहे बघा, चपट्या दिसतात का तुम्हाला? वरती वाळलेल्या पण शेंगा आहे. झूम करून बघा, दिसतंय का सर? शेंगा लागलेल्या छोट्या 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 गवारीच्या शेंगासारख्या, पण ह्या चपट्या कागदासारख्या असतात. वरती मोठमोठ्या पण आहे. तिकडे डावीकडे पण आहे. हा, तिकडे कुठे? डावीकडे कुठे थोडं पुढं त्याच गेलात? हा, हे इकडं आहे, बरोबर? खाली बघा. हा, तर वाळलेल्या असेल तर घेऊन जा. लावलं तर जून मध्ये एक झाड तयार होतं आणि एका वर्षात हे झाड खूप मोठं, डोके एवढं अगदी मोठं होतं. हे बघा, ही परिपक्व झालेली शेंगा आहे त्याची, तुम्हाला दाखवतो. एकदम कागदासारखी आहे. तर हा झाला या झाडाचा परिचय. हे झाडाचं पान, बी येतं घ्यायचं. हा, हे बी आहे. याच्यामध्ये 3 बिया आहेत. याच्यात 3 झाडं होतील तुमच्या घरी गेलं. कागदासारखे बिया असते, ही त्याची ओळख आहे. आता हे जे सीसम आहे ना, हे अतिशय थंड प्रकृतीचं झाड आहे. आता घोणा फुटतो म्हणजे काय होतं? नाकातून रक्त येतं, बरोबर? तर ते नाकातून रक्त आल्यानंतर काहीच करायचं नाही. याचे एवढे पाण्यात 2-3 पानं घ्यायचे, याला बारीक असं हे करायचं, रस काढायचा आणि तो नाकात टाकायचा. पहिला उपाय, इकडे लक्ष द्या. पहिला उपाय हे कशासाठी? नाकातून जे रक्त येतं लहान मुलाच्या, घोणा फुटतो त्याच्यासाठी, बरं का? दुसरं जे आहे याचा फायदा, माता भगिनींना मासिक माळे खूप रक्तस्राव होतो. काही केल्या थांबत नाही. कुठल्याही गोळ्या घ्या, औषधं घ्या. 3 दिवसामध्ये जर तुम्ही याचा पिरियड्समध्ये तुम्हाला रक्त जात असेल जास्त, तर तुम्ही ज्या दिवशी ब्लडिंग सुरू झालं त्या दिवशीपासूनच याचा काढा जर घेतला तर 4 दिवसात तुमची पाळी नॉर्मल होऊन जाते. येणारा पिरियड नॉर्मल होतो. ज्या माता भगिनींना मूलबाळ होत नाही त्याचं मूळ कारण असतं की मासिक पाळीमध्ये ब्लडिंग जास्त जाणं किंवा पिरियड्स इरेग्युलर असणं. हे पिरियड रेग्युलर करण्यासाठी पण खूप महत्त्वाचं आहे. शरीराच्या काही जणांचे खूप डोळे लाल होतात. उन्हाळा लागला की त्यांचे डोळे अक्षरशः लाल बुंद होऊन जातात. तर याचे 10 पानाचा रस दररोज जर सकाळी घेतला तुम्ही, तर ते डोळे लाल होण्याची समस्या 3 ते 4 दिवसात तुमची दूर होती. पण 7 ते 21 दिवस तो घ्यावा लागतो. अतिशय थंड झाड आहे. जर याचे जास्त पानं घेतले तुम्हाला सर्दी पण होऊ शकते, एवढं थंड आहे. याचं लाकूड 2 नंबरला हे केलं जातं. तुम्ही जे काळे पोळपाट बघता, लाटणे बघता, फळ्या बघता लाकडाचे, छोटे उलथणे बघता, हे सगळे या सीसमच्या लाकडाचे बनवलेले असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे लाकूड जे अतिशय मजबूत लाकूड आहे. जसं सागाचं लाकूड खूप मजबूत मानलं जातं, त्या पद्धतीनेच सीसमचं लाकूड हे खूप मजबूत मानलं जातं. थोडक्यात काय की कुठलाही एक आणखी जर कधी पुरुषांना दौर्बल्य आलेलं असलं आणि मूलबाळ होत नसलं पुरुषापासून स्त्रीला, तर त्या रोगात पण हे खूप चांगलं काम करतं. फक्त हिवाळ्यात जास्त घ्यायचं नसतं, जास्त दिवस किंवा जास्त घ्यायचं नसतं. आणि घेण्या अगोदर डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यायचं असतं. अनेक आजारावर चालतं, एकच नाही अनेक आजारावर. कॅन्सरमध्ये मी माझ्या ट्रीटमेंटमध्ये, कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात जास्त वापरलं जाणारं झाड म्हणजे हे सीसम आहे. आलं लक्षात? तुम्हाला काही प्रश्न आहे का सीसम विषयी? ते काढा बनवण्याची पद्धत? याचा काढा नाही बनवायचा. याला हिवाळ्यात तुम्ही काढा बनवून घेऊ शकता, पण उन्हाळ्यामध्ये याचे 10 पानं घ्यायचे, मिठाच्या पाण्यात धुवायचे, स्वच्छ मिक्सरच्या जारमध्ये टाकायचे, थोडं पाणी टाकायचं, फिरवून घ्यायचं, रस काढायचा. त्या रसामध्ये तुम्ही कुठलंही फळ टाकून घेऊ शकता किंवा थोडं धने, बडूचं पोहा पावडर त्याच्यात जर टाकली, सेंदव मीठ टाकलं, थोडे 10-15 लिंबाचे थेंब टाकले, एकदम उन्हाळ्यात अतिशय थंड असणारं शरबत त्याचं बनतं. एकदम चिकट होते काय असं मिक्सर मध्ये ज्यूस काढला तर चिकट होते नाही. थोडं पाणी जास्त टाकायचं ना, अर्धा ग्लास पाणी टाकायचं. गाळून घ्यायचं की ते चोथा सकट? नाही, गाळणे चोथा सकट घेतला, पोट साफ होत नसेल तर चोथा सकट घ्या. पण शक्यतो गाळून घेतलं तर काय हरकत नाही. हो चालतं, काय अडचण नाही. पण सकाळी कुठल्याही आयुर्वेदिक किंवा नेचर औषधं घ्यायचे असले तर तुम्ही उपाशी पोटी घेतले तर त्याचे इफेक्ट जास्तीचे होतात. साईड इफेक्ट पण जास्तीचे होतात, इफेक्ट पण जास्तीचे होतात. म्हणून शक्यतो घेऊन बघावं. काय त्याचा काही साईड इफेक्ट नाही आहे, याचा काही साईड इफेक्ट नाही. घेऊन बघा. आणखी कोणाचा काय प्रश्न? सलग जर घ्यायचं असेल सर? सलग घ्यायचं तर 7 दिवस घ्यायचं, नंतर बंद करायचं. पुन्हा 7 दिवस घ्यायचं, नंतर बंद करायचं.
आणि जर खूप पिरियड कॅन्सर असेल, शरीराच्या कुठल्याही भागाला जखम झालेली असेल, ती बरी होत नसेल, तर मग सलग 3 महिने तुम्ही घेऊ शकता. पण 1 महिन्यानंतर 7 दिवस गॅप द्यायचा, पुन्हा सुरू करायचं. असं मासिक पाळीमध्ये पण आपण याच्याबरोबर अशोकाची पानं देत असतो. तर गर्भाशयाचे कॅन्सर सुद्धा आपण याच्यात अनेक माता भगिनीचे गर्भाशय काढायचे सांगितलेले, पण यांनी थांबवलेले आहे सिसमने. एवढे याचे औषधी गुणधर्म आहेत. आलं लक्षात? मग चला, व्हिडिओ मोठा होईल. काही तुमचे प्रश्न असतील तर पटपट पटपट विचारा. अजून घसा पडणार नाही का? काय करता, भाजी करता का? रोप लावून